नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 9 भारतीय नाणे बाजार आणि भांडवल बाजार याचा अभ्यास करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण नाणे बाजारातील प्रमुख घटकांचा अभ्यास करत आलेलो आहोत। नाणे बाजारात प्रामुख्याने अल्पकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या घटकांचा विचार केला जातो। तर त्याचं विभाजन प्रामुख्याने संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र असं केलं जातं। तर आपण संघटित क्षेत्रामधील भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका याचा अभ्यास केलेला आहे। तर या दोन प्रमुख संस्थांनंतर आपल्याला आजच्या तासिकेमध्ये संघटित क्षेत्रामधील सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह या घटकांचा अभ्यास करणार आहोत। म्हणजेच आजच्या तासिकेला आपले नाणे बाजारातील संघटित क्षेत्र या घटकातील सर्व घटकांचा अभ्यास पूर्ण होणार आहे। तर संघटित क्षेत्रामधील तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सहकारी बँका। विद्यार्थी मित्रांनो, सहकारी बँका याचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपल्याला सहकार म्हणजे काय याचा अर्थ देखील समजून घ्यावा लागेल। सहकार म्हणजे व्यक्तींनी एकमेकाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्या तत्वावर, लोकशाहीच्या मार्गाने एकमेकाला पूरक ठरतील आणि मानवतेच्या अनुषंगाने ह्या सहकारी संस्था स्थापन केलेल्या असतात। तर भारतामध्ये 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये सहकारी बँका अस्तित्वात आल्या। सहकारी बँका या प्रामुख्याने विशेषतः ग्रामीण जनतेच्या म्हणजे स्थानिक लोकसंख्येच्या गरजा विचारात घेऊन स्थापन झालेल्या आहेत। कारण व्यापारी बँकाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा खेड्यातील, ग्रामीण भागातील जनतेला योग्य त्या प्रमाणात कर्ज पुरवठा होत नव्हता। म्हणून ग्रामीण जनतेने स्वतः एकत्र येऊन सहकारी तत्वाच्या माध्यमातून, सहकारी बँकाच्या माध्यमातून आपल्या एकमेकाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकारी बँकाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते। आणि ह्या सहकारी बँका व्यापारी बँकेच्या कार्यालाच पूरक ठरतात। ह्या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करतात। ग्रामीण सहकारी पतक्षेत्रात म्हणजे खेडे विभागात प्राथमिक सहकारी पतसंस्था आहेत की ज्याचं कार्यक्षेत्र त्या गावापुरतं मर्यादित असते, त्याला आपण प्राथमिक सहकारी पतसंस्था अशा प्रकारे संबोधतो। आणि या बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झालेली असते आणि जिल्हा बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक राज्य सहकारी बँक असते। म्हणजेच सहकारी बँकाची जी रचना आहे ती 3 स्तरीय आहेत। ग्रामीण भागात काम करणारी जो प्राथमिक स्तर आहे, प्राथमिक सहकारी पतसंस्था म्हणून ओळखतो आणि त्याच्यानंतर जो वरचा स्तर आहे तो आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे जिल्हा सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सहकारी बँक स्थापन झालेली आहे। तर ह्या तिन्ही घटकाच्या माध्यमातून ग्रामीण आणि कृषी क्षेत्रातील लोकांच्या कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती व्यापारी बँकेला पूरक असे कामं या सहकारी बँकेच्या माध्यमातून होतात। म्हणजेच ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक विकास करण्यासाठी, ग्रामीण क्षेत्राची प्रगती करण्यासाठी, ग्रामीण क्षेत्राच्या कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रामीण जनतेने स्वतःहून स्थापन केलेल्या ह्या संस्था आहेत, सहकाराच्या माध्यमातून स्थापन केलेल्या संस्था आहेत की ज्या लोकांना
अल्प मुदतीच्या कर्जाची, मध्यम मुदतीच्या कर्जाची गरज पूर्ण करतात आणि या लोकांच्या कर्जाच्या गरजा ह्या अल्प रकमेच्या असतात आणि त्या हे लोक एकमेकाच्या सहकार्यातून पूर्ण करतात. यानंतर नाणे बाजारातील जो घटक आहे तो आहे विकास वित्तीय संस्था, DFI. विकास वित्तीय संस्था अशा संस्था असतात ज्या मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. ह्या संस्थाचा जो उद्देश आहे तो ज्या घटकांना कर्ज पुरवठा करायचा आहे त्या घटकांचा विकास व्हावा या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. व्यापारी बँका आणि विकास वित्तीय संस्था यामधील जो फरक आहे तो व्यापारी बँकेला आपल्या कार्यातून नफा कमवायचा असतो, तर विकास वित्तीय संस्थेला त्या विशिष्ट घटकाची डेव्हलपमेंट करायची असते, म्हणजे विकास घडवून आणायचा असतो. यांच्याकडं विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या विकास वित्तीय संस्था स्थापन झालेल्या आहेत आणि ह्या विशेषतः मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत त्या विशिष्ट क्षेत्राला पुरवतात. त्यामध्ये उद्योग क्षेत्र आहे, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्राच्या विकासात मदत करण्यासाठी ह्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारतातील पहिली विकास वित्तीय संस्था होय, ज्याला आपण IFCI म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही 1948ला स्थापन झालेली आहे. ही पहिली विकास संस्था असेल. ज्याच्यानंतर ICICI, नंतर या ICICIचं बँकेमध्ये रूपांतर झालं. 1991 मध्ये खाऊजा धोरण जे आणलं आपण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. विकास वित्तीय क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषतः इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांची गरज वाटू लागली. म्हणून 1991 नंतरच्या नवीन आर्थिक धोरणानंतर विकास वित्तीय संस्था खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याशिवाय अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी करार केला आहे आणि विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कार्यात विविधता आणली आहे आणि भारताची औद्योगिक विकास व्हावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचं काम या विकास वित्तीय संस्थेने केलेलं आहे. म्हणून 1991च्या धोरणानंतर 1991च्या धोरणाला पूरक असं कार्य या विकास वित्तीय संस्थेच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला दिसून येतं. व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, ब्रोकिंग, व्हेंचर कॅपिटल फायनान्स म्हणजे साहस भांडवल पुरवठा, पायाभूत वित्तीय पुरवठा, वाणिज्य इत्यादी विविध प्रकारची नवीन उत्पादने व सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे हा काळाओघात नवीन आर्थिक धोरणानंतर वेगवेगळ्या प्रकारची कामं या विकास वित्तीय संस्थेच्या माध्यमातून होतात की जी कामं व्यापारी बँकेच्या माध्यमातून होत नव्हती आणि त्याच्यात व्यापारी बँकेला बऱ्याच मर्यादा येत होत्या, कर्ज पुरवठ्याच्या मर्यादा येत होत्या. त्या मर्यादा विकास वित्तीय संस्थेला आल्या नाहीत. विशेषतः भारताचा औद्योगिक विकास होण्यात पूरक असं कार्य या विकास वित्तीय संस्थेच्या माध्यमातून झालं. स्वायत्तता मिळाल्यानंतर या विकास वित्तीय संस्थेचं देखील बँकांमध्ये रूपांतरण होऊ शकतं. याचं उदाहरण म्हणून भारताची ICICI कंपनी तिची सहाय्यक म्हणून ICICI बँक ही विलिनीकरणाने एक आघाडीची व्यापारी बँक बनली आहे. म्हणजे विकास वित्तीय संस्थेचं रूपांतर बँकेमध्ये सुद्धा झालेलं आहे. म्हणजेच ज्या उद्देशाने आपण या स्थापन केलेल्या होत्या तो उद्देश तर बऱ्याच प्रमाणात सफल झाला. नंतर उदारीकरणाच्या कालखंडात अनेक कामं या विकास वित्तीय संस्थेच्या माध्यमातून होत होती. म्हणून बँकिंग क्षेत्रात देखील आताच्या काळात या विकास वित्तीय संस्थेनं प्रवेश केलेला आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आपल्याला दिसून येतात. तर IFCI ही जशी औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात काम करते. तसेच नाबार्ड देखील ही ग्रामीण पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे. तसेच IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याची सुद्धा स्थापना 1964 झाली होती आणि त्याच्यानंतर 1994 नंतर IDBIचं देखील बँकेत रूपांतर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विकास वित्तीय संस्था बँकांमध्ये रूपांतर होताना सुद्धा तुम्हाला दिसून येतात. तर ह्या विकास वित्तीय संस्था दीर्घ आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. यानंतर संघटित क्षेत्रातील नाणे बाजारातील 5वा घटक आणि शेवटचा घटक म्हणजे DFHI. DFHI म्हणजेच डिस्काउंट फायनान्स हाऊस ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय सवलत व वित्तीय गृह. ही संस्था भारतात एप्रिल 1988 फक्त नाणे बाजारातील संस्था म्हणून स्थापन झालेली आहे. तर या संस्थेची जी स्थापना आहे ते वाघूल समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासात मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी या घटकावर आहे. म्हणजे DFHI ही जी संस्था आहे ही फक्त नाणे बाजारामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे. भारतीय सवलत व वित्तीय गृह हा जो घटक आहे हा नाणे बाजारामधील व्यवहारात तरलता प्रदान करण्यासाठी, त्या व्यवहारातला सुरक्षा प्रदान करण्यासाठी, त्यामधील अडचणी रिस्क दूर करण्यासाठी आणि वित्तीय साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी, त्याची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कार्य करत असतात की ज्याच्यामध्ये खालील प्रकारच्या वित्तीय साधनांचा समावेश होतो. ट्रेझरी बिल असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतील, कमर्शियल बिल असतील, कॉल मनी अँड टर्म मनी, इंटरेस्ट ॲग्रीमेंट या सर्व व्यवहाराला तरलता, विश्वास आणि सुलभता प्राप्त करून देण्याचं काम या DFHI म्हणजेच डिस्काउंट फायनान्स हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट या घटकाचं आपल्याला दिसून येतं. तर हे 5 घटक नाणे बाजारातील संघटित क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात की ज्याच्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, DFI म्हणजे विकास वित्तीय संस्था आणि शेवटचं आहे भारतीय सवलत व वित्तीय गृह जी नाणे बाजारातील साधनांची तरलता, विश्वासार्हता, सुलभता प्रदान करण्यासाठी आणि विश्वासार्हता वाढवण्याचं काम या भारतीय सवलत व वित्तीय गृह या माध्यमातून होते. अशा प्रकारचे संघटित क्षेत्रातील वरील 5 घटक असल्याचं आपल्याला दिसून येते.